नाही रे देवा. हा दारवंटा राखला, अजून काय करायला पाहिजे? हा जप तप सगळं तर केलं माझ्या पूर्वजांनी महाबापाने तुमच्यासाठी, अजून काय करायला पाहिजे? आणि करतात ना, आपणही करतो सर्व जप तप उपवास तपास, आपण बी करतच ना. आता बसलेल्या सगळ्या महिलांना सांगतो, पुरुष मंडळी तुम्ही ऐका. तुम्हाला वाटतं ना बायको काय कामाची नाही, बायको काय कामाची नाही, बायको तुमच्यासाठी काय करते तुमच्या समोर पटवून देईल. सगळ्या बसलेल्या माझ्या माया बहिणींना माझा प्रश्न आहे, हरतालिका कोणाकोणसाठी केली ती मायाव? हरतालिका कोणी कोण करता करेल होती? पहिला मा लवकर लवकर, वेळ कमी आहे, 15 मिनिटं बाकी आहेत, 11 वाजा मा फटाफट सांगा. हरतालिका कोणी कोणसाठी केली ती? वा आई साहेब, ताई साहेब, एकदम बरोबर. पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी गुरुजी, बरोबर आहे ना. पार्वती मातेचा पन्न होता, योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आता इथं बसलेल्या सगळ्या माया, आता काही काही लग्न नाही झालेलं पोरी सुद्धा हरतालिका करतात, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या बहिणींनी हाच नवरा भेटावा तेवढ्यासाठी केलेलं व्रत आहे, बरोबर आहे ना. हां आता बट्या बहिणीसले आणि बडा मांजेले सांगा देखील्या ते बिचारी माऊलीस ना तुम्हाला करता कितलं तप आहे. आहोत नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, त्यांसाठी व्रत राहस. ज्या ज्या बहिणींना लग्न व्हायलेत त्या बट्या बहिणीस ना पाय पडी विचारस, त्या मायाच नाही पाय पडी विचारस, कोणती मायले असं वाटस आहोत नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वर बोट कर काकू. काय बी लबाडीनं का ना, तुम्ही बी करताच उपवास, तुम्ही बी करताच उपवास. पार्वती मातेनं केलेलं व्रत तो उपवास म्हणजे आऊद नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे. गलीमाई राऊंड मार दे 100 माई 99 गरेस माई एकच आवाज निघस, खानदानी म्हणतो राय राय नो, दुसरी राहते ना काही निघी जाते. तिथलंच नाही म्हणतो, 1-2 लेकरू जर वय घे ना आणि जास्त डोकं उठाड नवरा राहिना ना, बाई आज सुद्धा सांगतात आठे भेटणं वर नको भेटजो. खरं आहे का नाही? माया हरतालिका कथा आहे नोनी बहिणीसो. हां आणि जर तुम्ही 2-4 बाया असा प्रयत्न करा आणि त्यातनं वरबोट करा ना, मंजोळे अजिबात सांगा नाही बरं बहिणीसो. हां हां कुकरभर तुम्ही तांदूळ टाक देतीस पण शिजणं काय कितला वर समजास, एक तांदूळ ना भात चेक करावर समजी जास, अख्खी कुकरभर शिजले खिचडी शिजी जायला. असं मी रोज ना गावे बदलावस आणि एक दिन मग 3-3 गावेच ना पाणी पियस. हाय सांगानच नाही, कोणतंच घर अशी शांतता नाही. थोडं छोटं मोठं काही काही दांगडू राहसच, बिगर भांडणं गरज नाही बहिणीचं. कारण समोरासमोर 2 परिवार आहेत. आतान गलीमा एक घर होता ना, आतान गलीमा समोरासमोर दरवाजा होता. या घरना नवरा बायको रोज भांडण करेत, पण समोरला घरना नवरा बायको नेहमी हसत राहत. अहो ज्यान घरमा दांगडो राह अहो म्हणे झाला आपण इथलं बायकोनं मन सारखं वागवतो रे, आपला घरमा दांगडो आहो भाऊ बायकोन सांगे असं कसं वागच होते, आणि बायको बिन तो बी हसतच राहस म्हणे. या ना पाहिजे मंत्र लिहाना पडीन म्हणे, बावड्या आता आहे रे म्हणे. काय का भाऊ तून बायकोन तू कायम अशी राहतस, तू बायको सांगे असं कसं वागस रे बाई, मी बट बायकोनं मन सारखं करस तरी आमना घरमा दांगडोच राहस म्हणे. तो म्हणे का दादा तुमना घरमा जो दांगडो तोच मना घरमा बी, पण मी जगानी पद्धत बदलाय टाकेली म्हणे. कसं रे आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बायको रांता रांता लाटणं वडी फेकस, लागणं ते ती असंच नाही लागणं ते मी असंच, पण दांगडो ते मना बी घरमा आहे म्हणे. हां बिगर भांडण न घर नाही, आणि ज्याना घरमा भांडण नाही तो 1 नंबर हुशार माणूस. कितला हुशार? 1 नंबर. का बरं माहिती आहे का? त्या माणूसना घरमा भांडण होत नाही, तो फक्त सकाळी मावटीन सांगायला पाहिजे यार काय तुले बनायले देवबानी, दुसरीकडे नजरच जात नाही म्हणे. सकाळी मग उठतात या 2-4 डायलॉग पाठ करल्या. हा काय खरंच यार तुला बनावण टाईमला काय भगवान नाकना जागावर नाक डोळ्यान जागावर मनसाठी तुझा अप्सर आहे. अख्खा दिनभर तुम्ही काही चाल चालू का चहा ठेवायला होतो लगेच चहा भेटेन तुम्ही. आई तयारी बनायल्या तुम्ही. एक भाऊ उन्हा म्हणे महाराज म्हणतं काय म्हणे 10-12 वर्ष घातलं गेले दांगडोच सरत नाही म्हणे. म्हणतं भाऊ रे तू ना नाही रे घर परात येत रे यार. पण म्हणतं देख जगाने पद्धत बदलाव म्हणे. कसं? अरे जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल शे तिले 2 शब्द चांगला बोला मग तुला काय नुकसान होईल ना म्हणे. कसं? अरे बाईने जर चहा दिनात सांगू वा चहा काय भारी बनेले, बाईने जर ती जेवण दिनात सांगो वा आज भाजी 1 नंबर बनेले, थोडी स्तुती करू बडाई मारो म्हणतं. असं का म्हणे महाराज. म्हणता हो भाऊ अहो घ्या कर बाईल म्हणे मला जीव वाढ म्हणे. बाईन ताट ठेव पहिलाच घास उचला बापरे आज भाजी काय भारी बनेले म्हणे. बाईने बरेल तांब्या डोकावर उडी फेका 12 वरीच जाय खावाड राहणं तो मनात ना सवाद समजणार नाही म्हणे. आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी खाय राहणार नाही. मग पहिले विचारले हो भाजी कोण घरणीशी असं बाकीचे स्तुती बी करता येत नाही असा फशी जातं.
विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. उपवास तापवास ते वजन तुकोबाराय टाकत होते देवावर. आता तुम्हाला विचारलेला प्रश्न होता की इथंही माया हरतालिका करतात, कोणती कोणती मायले वाटस आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे सांगा बहिणी हो ना. ती शिलगाव माय पुरा वाय बारे हो आहो वर बोट करेल वर बी आपलेच अटकावस हो माय. बाकी नाही पाया शिलगा हो तो आमनाच किडा पाडसो या सत्या नाव जा. कारण उपवास कराने बी पद्धत रास महाराज हो बाबा उपवास कराने पद्धत. मन बाजूमा एक मित्र आहे म्हणा हारतालिका 8 दिनवर होती. बाईन त्याला सांग म्हणे माय एक उपवास केला ना त्याला 9 वस्त्र परिधान करणं पडस. म्हणे कोणता? म्हणे हारतालिका. का बं करतोस म्हणे अहो काही नाही म्हणे अहो नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे तुम्हाच करता अहो माय म्हणे. याला असं वाटणं मन करता बायको उपवास कर राहिनी. अहो भाऊ डायरेक्ट 3000 रुपयानं साडी लिहून ऐपत नाही. 200 रुपया रोजनं कामले जाणारा माणूस 3000ने साडी लिहून हारतालिकाना पायटेच बाईने आंघोळ करली नाही साडी परिधान करली नाही हातमा पूजाना ताट नवरा झोपेला होता त्याला म्हणे कारभारी उठा. बापरे म्हणे आज काय धना नाही म्हणे उठा. म्हणे का बरं? म्हणे मला पाय पडले होत्या. तो म्हणे हो म्हणा बापरे रोज पायटा मा उठाडे मोटरनं बटन दाब द्या त्या बकल्ल्या खाले बांध द्या ते जाट टाका आणि आज पहिला दिने म्हणे पाय पडले होत्या. म्हणे असं दर महिन्याला का 3000ने साडी लेणी होय ना इथली शांतता जर रास होईन ते. बाईनं पाया बिया पडून घेतले नवऱ्याच्या हातात ताट घेतलं. म्हणे दनी म्हणे काय एक काम कर जातो माय. म्हणे काय? म्हणे मी चाललो. कुठे? म्हणे महादेवना मंदिरवर. मग चांगली गोष्ट आहे पण म्हणे एक काम कर जात. म्हणे काय? किचन वट्टावर आहे ना तुम्हाला काही उपवास होता नाही भाजी पोळी बनाय असे तो पसार आहे ते थोडं झाडी ली जातो माय किचन वट्टा. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर येन बारी बरी या मंदिर जाऊ दे आपलाच करता जाई राही नाही वट्टावरून बाई. म्हणे कारभारी. म्हणे काय? काय नाही माय म्हणे मांगला वट्टावर गाणशे म्हणे आपला कपडा टाकायचे तेवढा कपडा काढली जात म्हणे. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर कसांसाठी? म्हणे तुमनासाठी. यान ते बी बारी बरी ना म्हणली ना. आई बहीण अंगणमा उतरणे आणि अंगणमा आवाज दिना म्हणे धनी हो म्हणा बापरे ऐका गली मा इज्जत घाली भो म्हणे. म्हणे काय? काय नाही म्हणे चक्कीवर दहीन टेलशे तेवढं दहीन लई जात म्हणे. तू कसांसाठी चालणे? म्हणे तुम ना करता. म्हणे का बर? म्हणे आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी. म्हणे असंच आहे का? म्हणजे तू ना म्हणणं आयुष्य तू तिथलांसाठी जाय रे की आऊज लेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे असं म्हणणं आहे का तुम्ही? जर असा उपवास असेल तर मला नाही वाटत भगवंत प्रसन्न होईल. अंतकरणापासून असेल तरच भगवंत आपल्यावर कृपा करतो. आणि तुकोबारायांचा अधिकार होता कारण त्यांच्या पूर्वजांची तेवढी ठेव करत शिल्लक होती. उपवास तापवास केले मग शेवटी तुकोबाराय म्हणतात देवा ऐक तुझ्या प्रश्नाचं लास्टवालं उत्तर देतो लक्षपूर्वक ऐक. मी तुझ्या दारात आलोय तू मला मागायला सांगतोय. अरे द्यायची तुझी ऐपत नाही मला पण तरी तू मागायला सांगतोय. आणि मी जर तुझ्याकडे मागितलं मी तुझ्याकडे मागितल्याच्या नंतर जर तुझं देणं पूर्ण झालं नाही मी जर इथून तुझ्या मंदिरातून खाली हाताकन गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही आबरू तुझी जाणार आहे. कारण मागणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची ऐपत ओळखू येते. तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे फॉर एक्झाम्पल तुमचा सप्ताह चालू आहे बाबाजी. तुम्ही गावात कमीत कमी 12-15 महाराज लोक आहेत बरोबर आहे ना? किती? 11 आहेत. हां 11 महाराज आहेत तुम्ही गावामध्ये. आता तुमची जबाबदारी आहे सप्ताहामध्ये गावकऱ्यांना घेऊन तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे बरोबर. हां तुम्ही 11 महाराज आहेत आणि भजनी मंडळचे सदस्य दुसरे 10-15 असतील समजा. म्हणजे तुम्ही 25 लोक सप्ताह करतायत. गावाचे जे कार्यकर्ते सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून सप्ताह होतोय. पण समजा पावत्या पाडण्यासाठी आमचे महाराज मंडळी गेले. अपेक्षा होती बंगला मोठा आहे बागायत जास्त आहे या माणूस पण अहो कमीत कमी 5-50 हजारनी सहज पावती लिहू सप्तानी आई आशा महाराज लोक घ्यात. आणि चौकमा 10-5 पोरे बसेल होतात टिंगलटा वाळकी करणारा. या 10-5 पोरे देखील आणतात या महाराज चालनात रे या बजण्या चालनात रे पावती लेवाले. या त्या श्रीमंत माणूसने आशावर होतात अहो काहीतरी 5-50 हजार रुपये दिन भाऊ. अहो श्रीमंत माणूसने यासले बसाले ना पाणी 5 दिन आणि यासले सांगा भाऊ एक काम करा 1100 रुपये लिखिले आपला नाव. या काही उपाधी करावत नाही कारण यासने काही ठेव नाही शेतडे बरोबर आहे ना. 1100 ते 1100 या लिस्टने उतरी होणार. पण ज्या टिंगलटा वाडकी करणारा पोरे होतात त्यासनी विचार का हो महाराज तुम्ही आपण त्याच नगर घेतात तात्यान त्याच नगर घेतात पावती हो
1100 ने. मग ती इज्जत कोणी गई मला सांगा. लेणार नाही का देणार नाही? देणार नाही गई ना. हां आको पटाडीने सांगस थोडं थांबा. हां मला काटा बोलता बारी काढता येतच लागू देत नाही मी. महादेवाचा मंदिराचा पुजारी लई हुशार होता बाबा. इतका हुशार होता. मंदिर जुनं वय जायला होतं. तो म्हणे मंदिर जुनं वय जायचे एक पर्याय आहे. या मंदिरनं जर जीर्णोद्धार करणं होईल तर आपले काय करणं आहे, काहीतरी हुशारी करणे. मग पुजारी हुशार होता. त्यानं काय केलं, 1 लाख रुपये व्याजाकन काढले. 1 लाख रुपये व्याज त्यांनी काढली ना, 50,000 मंदिर सुधारले ना, रंगरंगोटी वगैरे बठ्ठा खर्च करीन मोक्या वैया. पण 1 लाख रुपये कसा जमा करा ना म्हणे. आपला गावना जो राजा आहे त्याला बोलायली सूत, त्यावर आरती करली सूत. राजा काहीतरी 2-2.5 लाख रुपये दी जाईन. लाख रुपये देवाई बी जातीन, 1-1.5 लाख रुपये मंदिरनं ट्रस्टमा जमा बी राहतील. नेमकं राजाले आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नी 100 रुपये दांटी देणं राजाने येतडी. पुजारीले थंडा घाम चाले. ज्यांना बरोबर 1 लाख रुपये उचलेले तर ते 100 रुपये ठीन चालना म्हणे. हा ते काय करा ना. पण पुजारी बी मनमा 1-1.5 बी होता, हुशार बी होता. 100 रुपये उचला. मंदिरना वट्टावरून असा गावकरीशले म्हणे, ऐका हो ऐका 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 ऐका, आपल्या गावात राजे आले होते, राजे, आणि राजांच्या हातून पूजा होती. आपल्या राजांनी इथं मंदिरात दक्षिणा ठेवलेली आहे आणि त्या दक्षिणेचा लिलाव करायचा. लिलाव हय लोक गोयानात राजान ठेल वस्तूकनं लिलाव करणार. एक म्हणे 10,000, दुसरा म्हणे 20,000, एक म्हणे 25,000. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाकू होतं का म्हणे, का बिन पाणीने आण देईन ती. 25,000 राजान ठेल येणार, ते काय छोटी वस्तू आहे का. एक म्हणे 50,000, एक म्हणे 75,000. राजाना रथ जाय राहता. राजा म्हणे आत्तेच आरती करीन उतरून गर्दी कसा नाही. शिपाई आपला प्रधानले म्हणे देख रे चेक कर रे काय वय ना तडे. प्रधान घ्या तो लोकून 75,000 बोली लाखवर चालणी जायला होती. 1 लाख. पुजारीले आराम लाग्या सुटना तू व्याज ना. 1 लाख, 1 लाख 1, 1 लाख 2. प्रधान पयत ना म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी दक्षिणा ठेवले तिना लिलाव चालू शे म्हणे. मग रे म्हणे 1 लाख लागून पोची जायचे. राजा पयत ना त्या पुजारीना हात धरा म्हणे, भाऊ फक्त मूठ उघाडू नको, 1.25 लाख दिसू म्हणे. काय सांग, फक्त मूठ उघाडू नको, 1.25 लाख दिसू. कारण मूठ उघाडता 100 रुपये होता. इज्जत कोणी जाणार होती. हा मग तू कोबर आहे सांगतात देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात येऊन जर मी का रिकाम्या हातानं खाली गेलो तर यात आबरू माझी जात नाही, आबरू तुझी जाणार आहे. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या. हे वंश परंपरा दास मी अंकित वाटतोय. याल ते पुरा दूध वाहत राहतो लोके. आई ते आखी रात का चाले ना जाणून. मला फक्त भाव सांगायचे, भाव महत्वाचे. हे मग बाबांसाठी झालं. आट्याना बाबाच ना ते विषय नाही बिचारा पारमार्थिक शेत म्हणायचे आडे सांगायला गरज नाही. पण मला विषय पुरा लई जाणार तुम्हाला सांगेल प्रमाणे म्हणेन लेणं पडस. हां मग तरुण बाबूसले जर आडे भजन म्हणा सांगू, तरुण बी आडे म्हणतात नाही. मग या ना बाबा रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतंस. एखादी पोरणी जरी असले व्हॉट्सअपले ब्लॉक कर, इंस्टाले ब्लॉक कर. या रातना 11 नंतर पडेल बी तडा ना आडे बट्टसने तटे म्हणतस. पाखरा आजाद केले तुला बावरे. तूने आजाद कर रे. तुनं पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे काका. तुना पाखरूने फक्त तुले मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी ठेल होतं रे. बानट सुरूत नाले. तुना पाखरानं पहिले ठरेल होतं मन लगीन निबुंदी यालेच वाढायला असं. उलट तून पाखरू लगीन करीन जास्त 3 वरीस मत होता. येस कड्यावर 1 वरीसनं पोरगर असाव चौकमा बटेल रास त्यांना 1 वरीसना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. कत जाय तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रति भाव चांगला ठेव. माझा भगवंत प्रसन्न होईल, काहीतरी कृपा करेल. हां चाल जरी ती असेल तरी भाव आपले टाकायचे. कसं हे कान्या वेड तू केलंय मला. वा कान्या वेड तू केलंय मला.
विठ्ठल 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 हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले तेरे ये किया, देखते ही देखते वाले तेरे ये किया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया, कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. आता मूळ मुद्दावर येतो आपण. आई बहिण मानचेच ना, बहिणी म्हणून तुम ना, मग तुम ना गाणं, तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करत पेटान सांग दोर बी लय फिरू बा असं तुम ना गाणं बाप 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 तुम न गाणं कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाय ती सुद्धी काढली यंदा कितला का दांगडू घुशना शिलगावनी जे ती खाट राहू देवानी यंदा उपाडीच घालणी कोणी टाकी अंगण मा खाट. आई म्हणावर तुम्हाला उद्धारूच आहे का बहिणी सण. हां ते गाणे म्हणू नका असं आपलं दुमत नाही, ती आपली संस्कृती टिकली पाहिजे. पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना बजणे वाल पाहिला. अरे बसेल बाया कमीत कमी तुम्ही 2-2.5 हजार बाया आहेत, बरोबर आहे ना. 2-2.5 हजार बाया आहेतच. तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे बहिणी सण. तुम्ही जर कधी तुम्हाला चुलत भावनं टिकरानं माम भावनं फुई भावनं कोणा लगीन राहणं 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही. तुम्ही 2,500 बाईस ना आवाज कितला यायला पाहिजे होता. हां आणि त्या गाणं काय देवना नाही काय धरमना नाही. त्या गाणं म्हणजे बाबा आमना मागला गेली मला लगीन चालू होतं, मी गावमाच कीर्तन होतं, कीर्तन करीन म्हणून अंगणमा झोपणं एक काकूनावर देऊन करता गाणं म्हण राहील. ती गाणं असं होतं, हे तर ताईनो ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो उना तताईनो ना मना बापू ना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काय शक्य होत नाही, आपला गावमा गोविंदा आली याला देखील म्हणतो मी थंड पाणी काय अंग धुईल ना गोविंदादा काढणार ना. जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं. जी काकूंकडे गो ती काकून येणार ना गोविंदा दे काढा माले लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा भरोसा झुपडी घेतो ना पक्क डोका माय बात जात लबाड बोलत बा असं. आकू तेवढं बरं आहे मांजराण्या बाया नाहीत तशा. हां मांजराण्या बाया चांगल्या दिखण्यात बिचाऱ्या मला. खरं तर कोणत्याच बायांना मी बोलत नाही. मी तुम्हाला बोलेली एवढा मोठा नाही आहे, कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते है राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा. तुम्हाला दोंडायचा रवी किरण बोलेले एवढा रवी किरण मोठा नाही, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी जरा विनोदात बोलतो आणि कदाचित आपल्या कानादेशाच्या सगळ्या महिला मी विनोदमा बोलिलेच बिचारीले येड्या पानट सुरूतनं काय बी म्हणले तरी आशिले तेच का बरं. सुरुवातीला सांगितलं जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितलं तरी माय बरोबर भाकर देते. लेकराची भाषा मायला करते, कदाचित त्या माझ्या मायाचे यांना माझी भाषा करते. अहो काही खरं बोलत नाही, हासान करता बोलत विनोदमा बोलत अशा म्हणे माया बहिणीले समजस म्हणेशी काय कोण वादविवाद करत नाही, कोण नाराज होत नाही. हा शिंजी राहिली ती बिचारे. खरं आहे का नाही. हां मग आता पुढे बोलू का तुमले. तुम्ही सांगा बोलू का नको बहिणी सो. बोलू ना, राग नाही करत ना, पक्क ना. मायच्या राग नाही आण तुमले मन बोलेल ना, पक्क ना बहिणी सोन. देखा बाबा कितल्या दिलदार आहेत म्हणे माया, कितल्या दिलदार आहेत. बोला बोला महाराज. बाकीने बाया बशी बशी बोल बोल आमले माहिती तू नीच जे तू किडा पाडशी बोल. खरंच 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 कानादेशाच्या सगळ्या महिला मातांचा लय उपकार आहे राव आपल्यावर. इथला उपकार आहे ना. मी तिचे लबाड लुबाड काय बी म्हणले तरी राग करतीत नाही. तुम्ही बोलता का 3 दिन गरज आहे जेवण ना टाया बसावणे का बरं. तुम्ही नवरा बनीन बोलतोच म्हणे ही पजिती, मी पोऱ्या बनीन बोलत म्हणा बटजिरी जात. खरं आहे का नाही बहिणी सो. राग नाही यावा ना मग, पक्का ना. बोलू ना मायच्यान, पक्का ना. राग नाही धरणार ना. शेवटल्या मावशीन त्या बोलू ना ताई, पक्क पक्क ना. खरं सांगू का 1 नंबरनी लब्बाड जात रास आहे. 1 नंबरनी लब्बाड जात रास बाईन जात म्हणजे तेवढं बरं आहे बा. मांजरामाने बाया नाहीत तशा. यशी लबाडी कोठे कोठे राहसेस ना. गाणं मला लबाडी एक गाणं म्हणतेस तुम्ही तुमनाकडे म्हणतास का ते गाणं. हे नवरीना बाप गोडे उना
वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा म्हणतास का बहिणी? मग खरं रास का ते? नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा खरं असते. तू मोती पैरत येस, तो याच ना बोचकत वाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा. एक नंबरची लब्बडचा त्रास राहील रे पुरी लब्बडचा त्रास आहे. हो मी पुरा अनुभव लिहिले याच ना. नुसतं गाणाच मला बडी असं नाही. आवरू का? नाही नाही बोला 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 बाबा. मागे काय चालू होतं ना सामान फेका फेक म्हणतं का म्हणाय म्हणा आपटी झाली आहे सांगितून की फॉर्म भरायला राणा द्या. तुम्ही गाणाच मला बाडी बहिणीसो. मग घर म्हातारी चांगलं पाहिजे ना वातावरण. तुम्ही यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा जमा करा, शर्टामा पैसा ठिल्या, शर्ट कुंटील टांगी द्या, संध्याकाळी जेवण करल्या आणि रात्री झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीवर चालू तुम्हाला खिसा जाम लागेल. तुम्हाला टीएल पैसाच म्हणजे 500 उपाड देस. तुम्ही सकाळी मग पैसा चेक करा बाईली विचारा का रे 500 रुपये कमी वाट राहा ना ताको उलटा चोर कोतवाल कुडाटे आई बहीण वर तरी राहा साको. तुमले अक्कल नाही आहे मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होती तुम्ही. ओ बापरे पटा बरोबर राह घ्यात 500 गई घ्या. मी इथला बाणट सुरूच नाही. तुम्हाला 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जास 2 ग्राम सोनं बनायलेस. तुम्हाला आत्माठी देस मन भावने काय मला 2 ग्रामनं सोनं बनाय देणं. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मग तू याला चाले दूध सापडे या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. हां मी बंद कर दिलं होतं पण आखो तरुणसले एक संदेश आहे. म्हातारा बाबाले सांगा काम नाही. तरुणसले एक संदेश आहे. गरमान गरमा बाई पाईन पैसा उचला नाही रे भाऊ सोन. तुम्ही म्हणसान का बरं मना खुद ना अनुभव. मना मित्रांनी बाई पाईन खतले 7000 कुठे राहतात बाई पाईन 7000 रुपये लिहिणार. 7000 रुपये लिहिणार 10 वरीच जाय ना फेड राय ना 25-30 हजार फेडाय घ्या तरी बाई अजून 12,000 बाकी सांग राहिनी. तो म्हणे महाराज माले सुधरीच नाही राहिना म्हणे याच बरी बरी लंबा घुशी राहिनो म्हणे. म्हणतं तू जी बँक मा लोन उचली ना ती बँक येडी भाऊ. कितलं व्याज लाव ती बँकले सुधरत नाही. आता मरच तो पेंड नाही तुला कर्ज. हा कोटे कोटे नाही बहिणी सोन तुम्हाला सांगस. तुमले घर मालवाडी गाणास मालवाडी गली आली मा तरी चांगलं वातावरण होई. काय काय बाईस ना गली आली मा बी दांगडोच रास. तुम्ही म्हणसान काय दांगडो एक एक पॉईंट नोट करा. दुसऱ्या घरनी भाजी येऊन ना एखादी बाई त्या कलर लायला रास ना तो मागला कलर सुद्धा काटा ताई ती रोज दी तुम्ही ताटली. हां राहतीस ना गली परत 1-2 राहतेस तशा बाय. आखो दुसरी बाजू सांगत समोरासमोर आता या कसा घरी येतस. असं समोरला वट्टावर बाईले 1.5-2 वरीसनं पोरगं होतं ते टुबू चाले की समोरला वट्टावर शी करायला बशी घे. घरनी मालकीन दखी राहते ती. पण माय म्हणे एवढंसं पोरगं शी करायला बसेल याला काय शी करता करता उठाडू म्हणे. यान शिवईने काय यान माल बोलायला सुबरीन फेक दे म्हणे. आता ती बहीण गरमा चालली की आई पोरे शी करता करता उठणं गरमा घुशी घे त्यान गरमा. आई बहीण उन्ही दकच ते शी करीन ते पिंट्या निघ घ्या. पिंट्यान मायल बोलावा म्हणे ताई म्हणे काय बाई म्हणे तुम ना पिंट्या शी करी घ्या. माय होतो ते गरमा की राहणार नाव माय नाही ताई तुम्ही दखिल्या लागीस ते दोया काय देखिल्या इसने उन्ही देखी राहिनी देखिली ना मग हा म्हणाल पाहिलं बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणाल पाहिलं ना दादासाहेब. दकेलवर सुद्धा सांगे माय हो म्हणे म्हणा एवढचा पिंट्याना काय इथला कार करस हो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे. कितली लबाडी गली आल्याने वही गेली लबाडी. मग आता तुम्ही मौतमा जातीस बहिणी सोन मौतमा जातीस ते रडतीस तुम्ही ते खरं रास का बहिणी सोन. हां तुम्ही नाही म्हण राहणार ते मला सांगा काय गरज आहे आता. तुम्ही गली आली मा जाते मौत मा जातीस तोंड जाकी रडतीस बहिणी सोन ते खरं रास का खरं सांगा. जर तुमनं त्या म्हातारामा किंवा म्हातारी मा इथलं चित होतं मग उतराण टाईमले गाड्या करी जातीस उतराण टाईमले तो ड्रायव्हरले का बा सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे भाऊ. बाकीने बाईस ना गली म्हणे 2 बाया राहते एक हात आहे ना हात धरस एक हात आहे ना हात धरस आई बहीण ना तोंडले पदर रास रडत जाशी एक बाई ना हात आहे धरेली एक बाई ना हात आहे ना हात धरेले मधमा गटार आडवी होणी. या बाईसले असं वाटस माय पुढी जाई गटार मा म्हणे ताई पुढे समाजात गटारे ठाके बटो मी बरोबर दखी राहिनो. म्हणजे रडता तून गटारवर जर द्या नाही ते खरं रडा मा चिते का काकू तू ना. एक नंबरनी लब्बाड जात रासाई ततान्या बाईसने. कारण आम ना दोंडायचा मा हां रडणं बरं का रडणं बी शिकिल्या बहिणीसून ती पण आपली प्रथा आहे परंपरा आहे. रडता बी यायला पाहिजे. जी बाईल रडत असते ना इथलं वजन रास खायला येऊन ताटसर काय देऊ. जी बाईले रडतायस तिने आंघोळ करून बाथरूम माहिनी घेऊ आणि जीले रडतायत नाही तिने 2च दोयराव कब्बशात दोयराव बरोबर आहे की नाही. म्हणशीन तरुण बहिणीला सांग नाही रडता बी यायला पाहिजे. जी बाईल रडतायस तिनं बेकार वजन रास गरमा आणि रडता उन्हत तर आपलं महत्त्व शे बरं का प्रेतयात्रावर जायले. कारण आमना धोंडायचा मग प्राध्यापक होता. प्राध्यापक मरणं बायको बी प्राध्यापिका होती.
आता शिक्षिका बाई असल्यामुळे कुठे मरण धरणवर जाणं जमेनी. नवरा मरणागण पुंडी पुंडी रडे गली आलेल्या बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रडण्यात ना म्हणे आय लोक गेले पटावणी मग शब्दे रडा म्हणे. आता मॅडम कधी रडेल नाही मॅडम शब्दे रडायला लागणी सर नाही करता नवरान करता व बाई माझा पाव म्हणतो वो म्हणा पाव नवरान करता असं रडणं पडस व बाई माझा पाव म्हणतो नको मॅडम तू रडूच नको म्हणतो या लोक जर घर नाही घेत ना तरी आपण तंगडील दोर बांधी एकला फेकीसू पण तू नको रडू आपण पहिले उपडी जाशी ना तू रडता आलं पाहिजे ते बी जरुरी आहे बरं का. हो तसंच आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरणं पटाडणारी धरली इतली बारी पटाडच ना म्हातारी म्हातारा मरणं चारी कॅमेरा चालू आहे दोंडायचा ना नाही मरणा मग ना वायवर फशी जास्त आला मी दोंडायचं सांगितलं एक रोज 25-30 म्हाताराची गाडी आडायली नाही तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रे महाराज मग तवच ना दोंडायचा ना नाही बोलता ना म्हातारासाठी मन बी कोण राहत नाही कोण बरेल घर मग दाती झाली संध्याकाळी रात्री घर जाणं पडस नेमकं ते म्हातारं मरणं गोंदाय मा खाता खाता उपडी घेऊ आणि गोंदाय मा खाणार असले इथला आनंद रास ना बाबा तुम्ही पहिलेच सांगते ना की तुमना गाव 75% माडकरी असं पहिलेच सांगते ना म्हणजे तुमना गावमा कदाचित बोटवर मोजा जुकता लोक होते खाणारा पण ज्या गावमा खाणारा राहता त्या गावमा गोंदाईमध्ये एक जात तुम्ही जो कधी कीर्तनमा दिकत नाही कधी भजनमा दिकत नाही कधी हनुमंतरायांना मंदिरमा दिकत नाही तो गोंदाई महाराज आपण त्याला सांगू का होता त्या तुमले ते काही निवतं नाही जाऊ द्या महाराज निवताने काय वाट दो प्रसाद येतो देवना हो बापरे गावमा 7 दिन सप्ताह चालना 8वा दिन कालान कीर्तन होतं तडे उन्हाने तो मरी घेता कार तू आणि गोंदाईना प्रसाद आहे आणि प्रसाद बी कितला खाणारास मग इथला ना हां टाक रे रसा टाक रे खालतही काढ रे एक बुकामा मोका कट टाको कधी काही इथला नेता तेल राहतस ना नुसतं गोंदाईने निवतं यायला पाहिजे दुपारना की सामान निंबू लई फिरतस म्हणतं हां तुमना गावमा नाही होत तसा नाही ना काय जाकी राहणार बाबा मी पहिलेच सांगा ना मी एक बात चेक करस तरी अख्खं समजिलेस ना कुकरवर खिचडी शिजी गई विठ्ठल 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 मी इतकं विनोदात सांगतो ना सगळे लोक म्हणतात महाराज ते रडानं सांगा मी रडण्याचा सांगण्याचा मागचा पहिले माझा हेतू समजून घ्या मी इतकं फिरवून सांगतो ना माझा फक्त या गोष्टीला विरोध आहे की मांस मच्छी खाऊ नका मटण मासा खाऊ नका का बरं तुम्ही जर कधी कोथिंबीर कापता म्हणे माया बहिणीसले मला प्रश्न आहे कोथिंबीर कापताना मिरच्या कापताना बाबाजी जर हातले थोडीशी पावशी लाग गई किंवा चाकू लाग गया तरी तुम्ही 3 दिन लगून सांगते मायो म्हणा बोट चिराय गया बोट आगाग होई राय ना माडी थोडासा चाकू किंवा सुरी लाग गई तुना बोट आगाग कर राय ना तुना नवरा जिवंत बच्च कापीन लयच नी तू रांधी खावाडस तवय तुना आत्मा कथा जास अजून सोपं करी सांगस तुमचा मुलगा जर आजारी पडला पोरगा आजारी या तुम्ही दिवसभर कितीही राबलेले असल्या मायाव तरी रातमा 3दा उठतीस आणि पोऱ्यांना ताप चेक करते माय मन पोऱ्याला जास्त ताप ते नाही भराय घ्यावी ना बरोबर आहे ना तुमना पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही तुमना पोरगाना पायमा जर काटा मुडेल होईल तरी रातमा 4दा उठतीस माय मन पोऱ्या उठी बसीन त्यांना का पाय ठणकीन तुम्ही 4दा उठीन चेक करते माय मन पोऱ्याला ताप ते नाही भराय घ्या मन पोऱ्यांना पाय ते नाही सुजी घ्यावी म्हणजे आई तुम्ही पोरगाना फक्त पायमा काटा मुडेले तरी रातमा 4दा उठीन चेक कराय ना आणि दुसऱ्यानं बच्च कापीन लई राय ना तू नवरा तू रांधी का वाट राहिनी माय तुले माय तरी कसं म्हणू माले लाज वाटस हा मायव शब्दले दया पाहिजे दया समजी राय ना म्हणणं मायव शब्दले इतली दया पाहिजे पोरगाले काटा मुडताच मायले हृदयले तर समजाल पाहिजे हां आणि सांगस माय कोणले म्हणतस जर एखादी माय नदारीनी परिस्थिती आला की नाही पोरग 4 महिन्यानं 3 महिन्यानं त्याला सोडीन वावर मजा आले मजबुरी जाणं पड राय ना पोरग तर रडस तरी तिला आता पाना सुटस माय म्हणतस बरोबर आहे ना मग तू ना लेकरूना तुला आता पाना सुट समजी राय ना तो रड राय ना आता तुले कडी राय ना आई कोण तरी बच्च कापाय राय ना आई तुला कळत नाही माडी हा कधी स्वतःला एकदा प्रश्न करून बघा कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला